नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 10वा विषय मराठी यामध्ये तिसऱ्या युनिटमध्ये समाविष्ट करण्यात आलेला स्थूल वाचनामधला पाठ वीरांगना हा आज अभ्यासणार आहोत. वीरांगना या पाठामध्ये 2 वीरांगनाचा परिचय करून देण्यात आलेला आहे. पहिल्या आहेत लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि दुसऱ्या आहेत सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. या पाठामध्ये आपण सर्वप्रथम लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांचा परिचय करून घेऊयात. यांचा परिचय करून घेण्या अगोदर स्थूल वाचनाबाबत थोडी माहिती आपण अभ्यासूयात. स्थूल वाचनाचा हा पाठ इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 59 वर देण्यात आलेला आहे. या पाठात नेमकी काय माहिती आहे ते आपण बघूयात. स्वतःचं दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या, आपण समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावह असतात. प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनाचा परिचय करून देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याच्या मनात देशभक्ती व समाजऋण याची जाणीव निर्माण व्हावी हा या पाठाचा उद्देश आहे. बघा, देशासाठी सदैव शिर तळ हातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीर पत्नी हे देशाचं भूषण आहे. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसतं. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचं निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याचवेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगनेचा हा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. तर स्थूल वाचनामध्ये लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याबाबत काय माहिती आहे आपण ती आता अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचं काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्न पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची 2 अपत्य. कर्नल संतोष महाडिक यांचं पहिलं प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावात नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळेस भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40च्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चय पूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली.
येथे त्यांनी 11 महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता. या वीर पत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आईवडील, सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासूनच धाडसी होती असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते. परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचं पहिलं प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईचा निर्धार हे देशप्रेमाचे व जिद्दीचे मूर्त रूप आहे. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचं ते एक साधन ठरलं. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणं कठीण होतं असे त्या म्हणतात. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचं वाटतं. कारण त्यांच्या मते एखाद्या मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचं जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. निग्रही, करारी आणि धाडसी अशा रणगिनीच्या जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणे, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचं असतं असे त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचं स्वप्न त्या उभ्या करतात. पती निधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगनेला सादर प्रणाम. मित्रांनो, यानंतर आपण या पाठावर आधारित प्रश्न उत्तरांकडे वळणार आहोत. स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेली प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. पहिला प्रश्न, लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या 3 मुद्द्यांचा आपल्याला उत्तर लिहायचं आहे की आकृती पूर्ण करायची. त्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली 3 मुद्दे आहेत. पहिला आहे त्यांचं शिक्षण, दुसरा आहे त्यांचा निर्धार आणि तिसरा आहे त्यांचा स्वभाव. तर त्यांचं शिक्षण, स्वाती महाडिक यांचं शिक्षण काय काय झालेलं होतं बघा. नंबर 1 BSc, नंबर 2 MSW, नंबर 3 B.Ed आणि नंबर 4 अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा निर्धार काय होता. नंबर 1 पती निधनानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी नाकारून सैन्यात जगण्याचा निर्धार आणि नंबर 2 मुलांनाही सैन्यात दाखल करण्याचा निर्धार. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा स्वभाव याबाबत आपल्याला सांगता येतील मुद्दे. नंबर 1 धाडसी, नंबर 2 देशप्रेमी, नंबर 3 निग्रही करारी, नंबर 4 दुःखावर मात करण्याची क्षमता, नंबर 5 निष्ठावान आणि नंबर 6 काम समजून घेण्याची वृत्ती. प्रश्न क्रमांक 2, कठोर परिश्रमामुळे स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला. या विधानाबाबत तुमचं मत स्पष्ट करा. तर या विधानाबाबत आपल्याला मत स्पष्ट करता येईल की पती निधनामुळे स्वाती आधीच दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या. जीवनाच्या साथीदार सोबत असला तर माणसं वाटेल ती दुःखे सहन करू शकतात. वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची मानसिक हिंमत माणसामध्ये असते. इथे
तर स्वातींचा पती अर्ध्या वाटेवरूनच या जीवनातून निघून गेला होता. त्यातच 2 मुलांना वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली होती. दुसरी एक गोष्ट स्वातीच्या मार्गात आडवी येणार होती. ऐन तारुण्यात माणसामध्ये प्रचंड ऊर्जा असते. कोणतीही धाडसी कामं करण्यास तरुण मन मागेपुढे पाहत नाही. आणि आता स्वाती तर वयाच्या 40शीत पोहोचल्या होत्या. या वयात धडाकेबाज कृती करण्यास लागणारे शारीरिक मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो. तसेच त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथील जीवन तर अत्यंत खडतर होते. तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असते आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचे असते. प्रश्न क्रमांक 3. पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं. स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. तर पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं हा जो स्वाती महाडिक यांचा निर्धार होता, यातून समाजाला मिळणारा संदेश तो आपल्याला स्क्रीनवर दिसतो त्या पद्धतीने मांडता येईल. स्वाती महाडिक यांनी पती निधनाचं असीम दुःख झेललं. त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत. आपल्या पतीची देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला. एवढंच नव्हे तर तो निर्धार त्यांनी पुरा केला. या घटनेचा समाजावर प्रभाव पडलाच, समाजाला त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळाला. आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत समाज अनुकूल असतो. हाच समाज स्त्रियांना सैन्यात पाठवण्यास मात्र तयार नसतो. स्त्रियांकडे शारीरिक मानसिक बळ कमी असते. स्त्रिया सैनिकांचे काम करूच शकणार नाहीत अशी समाजाची धारणा असते. या पार्श्वभूमीवर स्त्रिया पुरुषांइतक्याच सक्षम असून सैनिकांचेही काम करू शकतात असा महत्त्वपूर्ण संदेश समाजाला मिळतो. यानंतरचा प्रश्न आहे टिपा लिहा. टिपा लिहा यामध्ये पहिला मुद्दा आहे देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक. तर यांच्या बाबतीत आपल्याला टिप लिहिता येईल. कर्नल संतोष महाडिक यांची देशावर अपार निष्ठा होती. त्यासाठीच त्यांनी सैन्य दलात प्रवेश केला. त्यांची कामगिरी व त्यांचं व्यक्तिमत्व यांचा त्यांच्या भोवतालच्या लोकांवर प्रभाव पडला होता. अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. भारताच्या सार्वभौमत्वावरच हा हल्ला होता. महाडिक यांच्या बटालियनकडे या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. महाडिक यांनी प्राणपणाला लावून दहशतवाद्यांचा निःपात केला. दुर्दैवाने या कारवाईमध्ये कर्नल संतोष हे हुतात्मा झाले आणि आपल्या देशाने एक निधड्या छातीचा निष्ठावान सैनिक गमावला. टिपा लिहामध्ये दुसरा मुद्दा आहे जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक. यांच्याबाबत आपल्याला माहिती लिहिता येईल की लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या निर्धारातून व त्या निर्धाराच्या पूर्तीमधून दिसते. पतीचा अंत्यविधी चालू होता त्याच वेळी स्वाती यांच्या मनात त्यांचा निर्णय पक्का झाला होता. त्यावेळी त्या सैन्यात दाखल होण्याच्या वयाच्या अटीत बसत नव्हत्या. तरीही अर्ज विनंत्या करून त्यांनी वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा खूप कठीण असते. खूप कष्ट घेऊन त्यांनी ती परीक्षा यशस्वी रीतीने पार केली. त्यानंतरचे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे अत्यंत कष्टमय असे प्रशिक्षण यशस्वी रीतीने पूर्ण केले. लेफ्टनंट म्हणून त्या सैन्यात दाखल झाल्या. कर्तबगारीने खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. पतीचं स्वप्न नष्ट होऊ दिलं नाही. एक सर्वसाधारण स्त्री समाजाला ललामभूत ठरली. हे सर्व त्यांच्या जिद्दी स्वभावामुळेच घडू शकले. प्रश्न क्रमांक 5. प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश पाठाच्या आधारे स्पष्ट करा. तर ते आपल्याला खालील प्रकारे स्पष्ट करता येईल की स्वातींनी काय केले. त्यांनी प्रथम स्वतःसमोर आलेली परिस्थिती नीट समजून घेतली. आपण काय करू शकतो याचा त्यांनी अंदाज घेतला. त्यानुसार निर्णय घेतले. एकदा निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आपल्याला अमुक गोष्ट नक्की करता येतील असा त्यांना विश्वास बाळगला. कठोर परिश्रम घेतले. परिश्रमाबाबत कोणतीही तडजोड केली नाही.
योजलेल्या मार्गावर त्या ठामपणे पावले टाकत राहिल्या, त्यामुळे त्या यशापर्यंत पोहोचल्या. यश म्हणजे वेगळं काय असते? फक्त परिस्थितीचा विचार करून निवडलेल्या दिशेने न घाबरता, कच न खाता ठामपणे पावले टाकणे आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट घेणे म्हणजेच यश. स्वाती यांच्या जीवनकार्यावरून हे लक्षात येते. प्रश्न क्रमांक 6. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा. तर या विधानाबाबत आपल्याला विचार स्पष्ट करता येतील. होतं काय की आपल्याला काय करायचं आहे, आपलं ध्येय कोणतं आहे हे आपण नक्की करतो आणि पावले टाकायला सुरुवात करतो. अर्ध्यावर गेलेल्या ध्येयाच्या दिशेने आपण चालवलो नाही हे लक्षात येते. मग आपण मार्ग बदलतो. असे पुन्हा पुन्हा घडते आणि काळ संपतो. पण आपण मुक्कामाला पोहोचत नाही. याचं कारण साधं आहे. आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो. सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा शेवटपर्यंतचा जो मार्ग आहे याचा आपण विचारच करत नाही. खरे तर या मार्गाच्या तपशिलावर व सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक पावलावर पार पाडाव्या लागणाऱ्या सर्व कृतींची नोंद केली पाहिजे. काही कृतींची मिळून एक टप्पा याप्रमाणे संपूर्ण मार्गाचे टप्पे ठरविले पाहिजेत. प्रत्येक टप्प्याला किती वेळ लागेल, कोणती साधने वापरावी लागतील हे सुद्धा निश्चित केले पाहिजे. याप्रमाणे तयारी केली की यश नक्कीच मिळते. तयारी म्हणजेच नियोजन होय. म्हणून अंतिम मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवला पाहिजे, हेच खरे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा. तर हा पाठ वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणते भाव येतात ते आपण बघूयात, किंवा ते आपल्याला कसे स्पष्ट करता येतील ते आपण पाहू. स्वाती यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात आणले सुद्धा. पतीचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण करायला घेतले. या तऱ्हेने त्यांनी पतीच्या आठवणी मनात जपून ठेवण्याचा मार्ग निवडला. एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्या व्यक्तीची कर्तबगारी, विचार, तत्वे यांचाही एक प्रकारे अंत होत असतो. मरण पावलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही, किंबहुना कोणत्याही माणसाला अमर करू शकत नाही. तर मग आपली प्रिय व्यक्ती, आदरणीय व्यक्ती यांना अमर कसे करणार? तर त्यांच्या आठवणी जाग्या ठेवून, त्या व्यक्तींचं कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांनी उराशी बाळगलेली तत्वे जिवंत ठेवून आपण त्या व्यक्तीच्या आठवणीत जाग्या ठेवू शकतो. किंबहुना तोच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मला या विचाराची देणगी प्रस्तुत पाठाने दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर स्थूल वाचनामध्ये समाविष्ट असलेली दुसरी वीरांगना सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्याबाबत आता आपण माहिती अभ्यासणार आहोत. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचं साधन आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. अनेक वेगवेगळ्या कारणामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रयत्न करणे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं समाजहिताचं मोलाचं कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजहितासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या वीरांगनेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. तर प्रस्तुत पाठात आता आपण सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा परिचय करून घेऊयात. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचेही अभिमान बिंदू ठरले आहेत. कारण त्यांचं सामाजिक कामही स्तुत्य आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEd सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षाच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले व पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत
रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचं कार्य केलं. विविध कारणांमुळे स्वतःचं घर सोडून निघालेल्या, मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचं मोठं कार्य रेखा मिश्रा यांनी केलं. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून गेलेल्या 14 वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे असलेल्या पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून स्वतःचं घर सोडून पळून आलेली मुले, मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचं आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडविण्याचं काम रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली. त्यांचा जीवनानंद त्यांना मिळाला. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणलेल्या गेलेल्या 3 तामिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावे लागले. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पातील चॅट अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधात असलेल्या मुलींना समजून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचणे हे तर फार जिकिरीचं असतं. कारण 14-15 वयोगटातील भरकटलेल्या मुलींच्या भावभावनांना आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावे लागते. हे मोठे आव्हानच असते. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं भविष्य घडवणं अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्र जडणघडणीत त्यांच्या वाटाही मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेला हा अनोळख्या कार्याला मानाचा मुजरा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी घेतला आहे. आता त्यांच्यावर आधारित असलेल्या प्रश्न उत्तरांकडे आपण वळणार आहोत. स्वाध्याय यामध्ये समाविष्ट पहिला प्रश्न आहे, खालील कृती करा. आता मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करायचा आहे. रेखा मिश्रा यांच्याबाबत 2 मुद्दे दिले, शिक्षण, कार्य. आता या मुद्द्याच्या आधारे आपल्याला परिच्छेद करायचा आहे तयार, तो करता येईल. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात M.A. ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी B.Ed. ही पदवीसुद्धा घेतली. रेल्वे पोलीस बोर्डाची परीक्षा घेऊन सब इन्स्पेक्टर या पदावर दाखल झाल्या. श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणून पाहिलं नाही, तर त्यांनी नोकरीकडे समाजकार्य म्हणून पाहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या, चुकीच्या मार्गाला लागलेल्या, अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. अवघ्या 1.5 वर्षात त्यांनी तब्बल 434 मुलांची सोडवणूक केली. हे फार मोठं सामाजिक कार्य त्यांनी पार पाडले. यानंतरचा प्रश्न आहे, टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न आहे, मुले भरकटण्याची कारणे. ते आपल्याला सांगता येईल की काही मुले
वेगवेगळ्या कारणांनी आई वडिलांशी भांडतात आणि रागाच्या भरात घर सोडून निघून जातात. मुंबईसारखे शहर व सिनेमा यांच्यातील झगमगत्या दुनियेला भुलून काही मुले घरातून पळ काढतात. गरिबीला कंटाळून 4 पैसे मिळवण्यासाठी शहराकडे धाव घेणारी मुलेही असतात. कधीकधी काही समाजकंटक मुलांना पळवून नेतात आणि त्यांना अवैध कामांना जुंपतात. अशा अनेक कारणांनी मुले स्वतःच्या घराला मुकतात. दुसरा मुद्दा आहे टिपालियामध्ये रेखाजींच्या कार्याचा परिणाम. यावर आपल्याला माहिती लिहिता येईल. श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिलं. या उदात्त दृष्टिकोनामुळे भरकटलेल्या मुलांकडे लक्ष गेलं. वेगवेगळ्या कारणांनी मुले घराला दुरावतात. मुलांना वस्तुस्थिती कळत नाही, स्वतःला काय हवे एवढेच त्यांना कळते. त्यातून गैरसमज, ताणतणाव निर्माण होतात, भांडणे होतात, मुले रागावून घर सोडून निघून जातात. ही गोष्ट सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे. श्रीमती रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या 434 मुलांची सुटका केली. पुन्हा त्यांना स्वतःच्या आनंदी व सुखरूप वातावरणात आणून सोडले. श्रीमती रेखा यांच्या प्रयत्नामुळे अनेक कुटुंब सावरली आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहेत. ज्यांचं बालपण कोळपले आहे अशी मुले आनंदाने नाचू बागडू लागली आहेत. श्रीमती रेखा यांच्या कार्यामुळे असे फार मोठे सामाजिक कार्य घडून आलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात. हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. तर ते आपल्याला खालील प्रकारे स्पष्ट करता येईल की चुका करणाऱ्या माणसांकडे व मुलांकडे समाज, पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीससुद्धा अशी मुले समोर आली की त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात. ही मुले लबाडच असतात, गुन्हेगारी स्वरूपाचेच असतात असा पोलिसांनी पूर्वग्रह करून घेतलेला असतो. साहजिकच एकतर मुले पोलिसांना घाबरतात किंवा कोडगी बनतात. या मुलांचा सुधारण्याचा मार्गच बंद होतो. श्रीमती रेखा मिश्रा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले, त्यांना जवळ घेतले, आपलेसे केले. त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली. चांगले आयुष्य सुरू करण्याची त्यांना संधी मिळवून दिली. पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या 14 वर्षाच्या मुलाचे त्यांनी ममतेने मनपरिवर्तन केले. पोलिसी बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्याच्याशी मैत्री केली. त्यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आली. याचा अर्थ असा की मुलांशी प्रेमाने वागले तर ती स्वगृही जाण्यास तयार होतात. प्रश्न क्रमांक 4. भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. तर हे आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. रेखाजींचं कार्य हे राष्ट्र घडविण्याचं कार्य आहे. अलीकडे समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलींना फसवतात. अशा प्रकरणांमध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते, कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशावेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीती घालतात, पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नामुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात. हे खरे तर आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे मोठे भाग्य आहे. एक प्रकारे देशाचं भवितव्य घडवण्याचं हे कार्य आहे. आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील. प्रश्न क्रमांक 5. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा. तर सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून आपल्या मनात कोणते विचार निर्माण होतात किंवा होऊ शकतात याबाबत आपल्याला खालीलप्रमाणे उत्तर लिहिता येईल की मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरात आता या घडीला हलाखीचे जीवन जगणारी, घराला दुरावलेली किंवा अनाथ अशी हजारो बालके आहेत. त्यांना समाजकंटक भीक मागायला लावतात किंवा अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. अन्य अवैध कामांसाठी सुद्धा बालकांचा निष्ठुरपणे उपयोग केला जातो.
जरी काम हे अत्यंत त्रासदायक व किचकट काम, अशा कामासाठी लहान मुलांना अल्प मोबदल्यात बेकायदेशीर रीतीने जुंपले जाते. अत्यंत कष्टांच्या कामासाठी सुद्धा मुले वापरली जातात. चोऱ्या करण्यासाठी तर मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्याच असतात. अशा कर्दमातून मुलांची सुटका करणारा एक तरी सहृदय माणूस असायला हवा होता. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. यानंतरचा मुद्दा आहे भाषा अभ्यास. भाषा अभ्यासामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे मुद्दा कर्मधारय समास. खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा. उदाहरणार्थ, तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे. यामध्ये शब्द दिलेला आहे नीलकमल. नील असे कमल, त्याचा विग्रह होईल. नंतरचा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे. महाराष्ट्र याचा जर विग्रह केला तर महान असे राष्ट्र. महाराष्ट्राचा विग्रह काय होईल? महान असे राष्ट्र. नंतरचा मुद्दा आहे या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे. या वाक्यातील शब्द भाषांतर, त्याचा विग्रह काय होईल? अन्य अशी भाषा. वाक्य दिलेलं आहे आकाशात पांढरा शुभ्र ढग तरंगत आहे. या वाक्यातील शब्द आहे पांढरा शुभ्र. त्याचा जर विग्रह केला तर तो विग्रह काय होईल? शुभ्र असा पांढरा. पांढरा शुभ्र, त्याचा विग्रह शुभ्र असा पांढरा. कर्मधारय समास याची व्याख्या. तर कर्मधारय समासाची व्याख्या आहे की ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. कर्मधारय समासाची वैशिष्ट्य, तर ती वैशिष्ट्य स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे की दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे की कधी पूर्वपद विशेषण असतं, उदाहरणार्थ नीलकमल. तिसरं वैशिष्ट्य आहे की कधी दुसरे पद विशेषण असते, उदाहरणार्थ घननीळ. चौथं वैशिष्ट्य आहे की कधी दोन्ही पदे विशेषणे असतात, उदाहरणार्थ श्यामसुंदर. पाचवं वैशिष्ट्य आहे की कधी पहिलं पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते, उदाहरणार्थ कमलनयन, नरसिंह. यानंतरचं वैशिष्ट्य आहे की कधी दोन्ही पदे एकरूप असतात, उदाहरणार्थ विद्याधन. नंतरचा प्रश्न आहे की खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा. पहिला शब्द दिलाय रक्तचंदन, त्याचा विग्रह काय होईल? रक्तासारखे चंदन. दुसरा शब्द दिलाय घनश्याम, त्याचा विग्रह काय होईल? घनासारखा श्याम. तिसरा शब्द आहे काव्यामृत, त्याचा विग्रह होईल काव्य हेच अमृत. आणि चौथा शब्द आहे पुरुषोत्तम, त्याचा विग्रह होईल उत्तम असा पुरुष. यानंतरचा समास आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे द्विगु समास. खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा. उदाहरणार्थ, नेत्रांच्या पंचारतीने सैनिकांना ओवाळावे. या वाक्यातील शब्द आहे पंचारती, म्हणजे 5 आरत्यांचा समूह. दुसरं वाक्य दिलं आहे की असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही. या वाक्यातील शब्द आहे त्रिभुवन, म्हणजे 3 भुवनांचा समूह. पहिलं वाक्य दिले बघा नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते. या वाक्यातील नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. नंतरचं वाक्य आहे की शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. या वाक्यातील शब्द आहे सप्ताह, म्हणजे 7 दिवसांचा समूह. द्विगु समासाची व्याख्या बघा काय आहे. तर ज्या समासातील पहिलं पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. द्विगु समासाची वैशिष्ट्य, तर बघा द्विगु समासाची वैशिष्ट्य काय आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे की द्विगु समासात पूर्वपद संख्यावाचक असतं. दुसरं वैशिष्ट्य आहे की हा समास नेहमी एकवचनात असतो. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे की सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. यानंतरच्या प्रश्नाकडे वळूयात. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. आता पहिला शब्द दिलेला आहे अष्टाध्यायी. याचा विग्रह होईल 8 अध्यायांचा समुदाय. दुसरा शब्द आहे पंचपाळे. याचा विग्रह होईल 5 पाळ्यांचा समुदाय. नंतरचा शब्द आहे द्विदल.
याचा विग्रह होईल 2 दलांचा समुदाय. बार भाई या शब्दाचा विग्रह होईल 12 भावांचा समुदाय. त्रैलोक्य या शब्दाचा विग्रह होईल 3 लोकांचा समुदाय. यानंतरचा प्रश्न आहे अपठित गद्य आकलन. उतारा दिलेला आहे, हा उतारा आपण वाचूयात आणि या उतार्यावरून प्रश्नांची उत्तरं आपण लिहिणार आहोत. बघा, जंगलाने सर्वांचं स्वागत केलं दिलखुलास मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मनमोकळा ढाकळा असतो. अढी धरावी तेढ बाळगावी यासाठी सुद्धा एक कोपरा लागतो. जंगलाला असा कोपराच नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात, म्हणून जंगला इतकी मुक्त मोकळी नसतात. जंगलं मनमोकळे असतात, सहज सुंदर असतात. ऊन पावशी ते लपंडाव खेळते, थंड वाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना खेळताना डुलताना हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, जंगलाची वेश बदलण्याची वेळ. तर त्या जंगलाने अंगाखांद्यावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा, राखडी पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊल वाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्र चर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट वनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं फांद्या फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते, सचैल नाहते, भिजत चिंब होऊन जाते. हा जो अपठित गद्य उतारा आहे हा आहे राजा मंगळवेढेकर यांचा. आता या उतार्यावर आधारित प्रश्न उत्तर बघूयात. पहिला प्रश्न आहे की तक्ता पूर्ण करा. यामध्ये 2 कॉलम आहेत. पहिला कॉलम आहे जंगलाचा स्वभाव, दुसरा आहे माणसाचा स्वभाव. यापैकी जंगलाचा स्वभाव यामध्ये 2 मुद्दे. जंगलाचा स्वभाव मनमोकळा ढाकळा. तर दुसरा मुद्दा आहे सर्व कृती मनसोक्तपणे व सहजपणे करते. तर माणसाचा स्वभाव यामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा मनात अढी धरतो तेढ बाळगतो आणि दुसरा मुद्दा आहे मनात सतत संकोच संशय असतो. दुसरा प्रश्न चौकटी पूर्ण करा. जंगल करत असलेल्या मानवी क्रिया. तर त्या 4 क्रिया आहेत. नंबर 1 लपंडाव खेळणे, नंबर 2 गप्पा मारणे कुजबुजणे, नंबर 3 खेळणे डुलणे आणि नंबर 4 हसणे गाणे. नंतरचा प्रश्न आहे की खालील कृती करा. खालील शब्दाची जात ओळखा. आता 2 शब्द तुम्हाला दिलेले आहेत. पहिला शब्द आहे जंगल आणि दुसरा शब्द आहे नागमोडी. तर जंगल शब्द हा आहे नाम आणि नागमोडी हा शब्द आहे विशेषण. दुसरा प्रश्न सूचनेप्रमाणे सोडवा. वाक्य दिलं आहे की जंगल मनमोकळे असते. याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर याचा काळ आहे रीती वर्तमान काळ. दुसरं वाक्य आहे की सहसंबंध लिहा. दुसऱ्या प्रश्नामध्ये सहसंबंध आपल्याला लिहायचा आहे. पहिला शब्द दिला आहे कोपरे, त्याचं उत्तर येईल कोपरा. जसं दुसरं शब्द दिले आहे पाने पान, तसं इथे कोपरे कोपरा. सोमत यावर आधारित प्रश्न. जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा. तर तो खालील प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येईल की जंगलाचा स्वभाव खरोखर मोकळा ढाकळा असतो. त्याच्याकडे लपवाछपवी व लबाडी नसते. सगळा पारदर्शी कारभार. मोकळे ढाकळेपणा जंगलाच्या वर्तनातही आढळतो. थंडी ऊन वारा पाऊस याच्याशी जंगल लपंडाव खेळते, दंगामस्ती करते, गप्पा गोष्टी करते. भर पावसात जंगलातील सर्व झाडे झुडपे शेंड्यापासून मुळापर्यंत पाण्याने निथळत असतात, अगदी मनसोक्त. पण माणूस कसा तो छत्री रेनकोट घेतो, दारे खिडक्या बंद करतो, ही कृत्रिम बंधने जंगल पाळत नाही. पानांची सळसळ, पातेऱ्यांचा चरचर असा आवाज यातून जंगल बोलते, गप्पा गोष्टी करते. वेळूच्या वनातून वारा वाहतो ना तेव्हा तर जंगल गाणीही गाते. जंगलासारखे इतके छान सहज सुंदर मनमोकळे आपल्यालाही जगता आले
तर जीवन किती सुंदर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्थूल वाचनामध्ये समाविष्ट असलेला पाठ विरांगना हा या ठिकाणी अभ्यासला आहे. या विरांगना पाठामध्ये आपण लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक तसेच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याचा, यांच्या निर्धाराचा आढावा घेतला. त्यांच्यावर आधारित असलेली सर्व प्रश्नांची उत्तरं नेमकी आपण कशी लिहावीत ही माहिती देखील अभ्यासली आहे. या पाठावर आधारित माझं जर सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर माझं ऑनलाईन सरजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वी आणि वर्ग 10वी वर्गाचे मराठी विषयाचे पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित सर्व व्हिडिओ बघण्यासाठी कोणताही पाठ्यघटकाचा मुद्दा असू द्या, तो बघण्यासाठी ऑनलाईन सरजी हे माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.